चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेला गटबाजीचा संघर्ष आता एका गंभीर वळणावर पोहोचला आहे। खासदार प्रतिभा धानोरकर गट आणि आमदार विजय वडेट्टीवार गट यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अड्डूर यांना बदलवण्याच्या हालचालींना पक्षांतर्गत वर्तुळात वेग आला असून आज सोमवारी खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने गटनेता बदलविण्यासाठी बैठक बोलावली होती। ही बैठक धानोरकर यांच्या घरी सुभाष धोटे आणि शहर अध्यक्ष शिवा राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या बैठकीत गटनेता बदलवण्यासाठी सर्वानुमते प्रस्ताव मांडण्यात आला असून उद्या मंगळवारी विभागीय आयुक्त यांना गटनेता बदलवण्यासाठी पत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे राजेश अड्डूर यांचं गटनेतेपद जाणार की राहणार याकडे चंद्रपूरकरांचं लक्ष लागलं आहे। आज झालेल्या बैठकीत काँग्रेसचे 16 नगरसेवक उपस्थित होते। या बैठकीत नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका वनश्री मेश्राम, नगरसेविका शीला सीडाम, सईदा शेख, नगरसेविका करुणा चालखुरे, संगीता अमृतकर, वैशाली महाडोळे, महानंदा वाडके, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक आकाश मानकर, नगरसेवक सुनील खंडेलवार तसेच राम नरेश यादव, राहुल चौधरी, सुरेंद्र अडबाले, अजय बलकी यांची उपस्थिती होती। तर रविवारी 14 जून रोजी वडेट्टीवार समर्थक राजेश अड्डूर यांनी चंद्रपूर शहरातील एका कॉम्प्लेक्समध्ये बैठक बोलावली होती। गटनेते राजेश अड्डूर यांनीही काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांना पत्र पाठवून 14 जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र या झालेल्या बैठकीत फक्त 10 नगरसेवकच उपस्थित होते। या बैठकीत नगरसेविका चंदा वैरागडे, वैशाली चंदनखेडे, करिश्मा जंगम, अनिता चौखे, सचिन कत्याल, विनोद लबाणे, नगरसेवक वसंता देशमुख, अभिषेक डोईफोडे, नगरसेविका सफिया तवंगर खान यांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे या बैठकीत धानोरकर गटाचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता। 16 नगरसेवकांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली। या बैठकीत अनुपस्थिती दर्शविणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे गटनेते राजेश अड्डूर यांनी दिला होता। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी मनपातील गटनेता निवडीच्या वेळीही असाच संघर्ष उफाळून आला होता। त्यावेळी हा वाद नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता। मात्र अवघ्या 4 महिन्यातच हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे। हा वाद पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचतो की न्यायालयाची पायरी चढतो या घडामोडींकडे चंद्रपूरकरांचं लक्ष लागलं आहे।